5 वर्षातून एकदा येतात, म्हणजेच रवाल होते 5 वर्षाची एकदा येतात। तर मित्रांनो, अशी काही आपल्या सिद्धांगणीची गुफा आहे। जोहार मित्रांनो, आम्ही पूर्ण माथेरा एक्सप्लोअर केला आणि आता आम्ही मेन पॉईंट म्हणजेच माथेऱ्यावरची दिसणारी गुफा म्हणजेच सिद्धांगणीची गुफा ती आम्ही आता एक्सप्लोअर करायला जात आहोत आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सुद्धा दाखवायचा प्रयत्न करणार आहे। कारण की मित्रांनो ना, आपले माथेरा हिल स्टेशनवर येतो, परंतु एक हिडन असे लोकेशन, ते म्हणजेच लोकेशन आपले इकडचं हा रस्ता तिकडे जात आहे, आता एकदम पायवाट आहे एकदम, पण आम्ही जाण ना तुम्हाला सुद्धा दाखवून काय त्या ठिकाणी कशी गुफा आहे काय ते पूर्ण एक्सप्लोअर करून आणि तुम्हाला पण माझ्या व्हिडिओच्या मार्फत दाखवून ना नक्कीच तुम्ही आलं आणि तुम्हाला जाय वाटला का नक्कीच आम्हाला जायचं आहे ते लोकेशन पाहायला, तर नक्की तुम्ही पण जाऊ शकता। आता आम्ही आता गावातली आमची पूर्ण टीम आहे आणि आमचा पाडा इकडंच आहे, त्याच्यामुळं आम्हाला इकडचे पूर्ण लोकेशन कुठं काय आहे ते सगळं माहीत आहे, तर नक्कीच आता आम्ही जाऊ। दंड आहे पण हेच रस्त्याला आपल्याला जायचं आहे ना, जस्ट अर्धे आलं ना काय यो इकडून से एक रस्ता जात आहे, वाट जात आहे ना, ये वाटेला आपल्याला जायचं आहे, तो थेट डायरेक्ट जी गुफा आहे ना ते गुफेपर्यंत वाट जात आहे। तर आता आम्ही इकडून से असं जाऊ, एकदम रहस्यमय गुफा आहे। तुम्ही माथेऱ्यावरची ती दिशा एकदम, पण समोरून तर आज परत प्रत्येकाने असा नांगेल नाही हवा, पण माझ्या व्हिडिओतून तुम्हाला एकदम स्पष्ट असा दाखवायचा प्रयत्न करेन, तर नक्कीच तुम्ही या, कारण की आपली जुनी परंपरा आहे। वाड वडिलापासून आमच्या वेलपाड्या गावातून त्या ठिकाणी ना ही जाते माऊल्यांची, म्हणजेच रवाल होते ना, ते 15 दिवस हे करून ना त्या ठिकाणी जाते लोकेशनवर जे म्हणजे गुफा आहे ते गुफेत, तर नक्कीच तुम्ही ती रहस्यमय जागा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या चला माझ्याबरोबर। तर मित्रांनो, अर्धेक जाता आम्हाला ना पाखराचा पिल्ला सापडला आहे ना, याची जस्ट पाखरू उडून गेला तर आम्ही नांगला काय तर काहीतरी खोपा आहे असा, तर आपले त्याच्यात नांगू काय आहे, तर याच्यात 3 अंडी आहे। आता आडवटालाच जाऊ ना, आम्ही ती गुफा एक्सप्लोअर करू। तर एकदम खतरनाक अशी रहस्यमय गुफा माझ्या व्हिडिओतून तुम्ही पहिला नांगेल हवा, पण एवढा एक्सप्लेन नाही तुम्हाला करेल का ती नेमकी काय गुफा आहे, कशाची गुफा आहे आणि तिथं गेल्यावर किती गुफा आहे, एवढा मी एक्सप्लेन नाही केला होता। पण तो देव होय रवाल होय, ते रवालमध्ये पण राहिलो मी ना, पूर्ण गुफा एक्सप्लोअर करून, म्हणजे माझ्याकडे माहिती आहे पण थोडीफार कमीच आहे, पण नक्कीच मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जी काय माझ्याकडे माहिती आहे ती ते थेट ते गुफेशी जाऊन आणि तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे। तर मित्रांनो, फायनली आम्ही आता समोरच पोहोचलो गुफेचे ना, तिकडे दाखवतो तो ना, तो माथेरा आहे ना, ते माथेरापासून आम्ही गुफा एक्सप्लोअर करायला दिला हो। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत हवा तर व्हिडिओला एक लाईक करा ना। आता जंगलात आलं ना तर तुम्ही मेकी हे नाव ऐकेल हवा का नाही, पण जंगलात मेकी सापडत वेलाला हा, तर तुम्हाला मी आता दाखवत तिकडे मेकीचा कसा वेल रहा। फायनली आम्ही गुफेपाशी पोहोचलो, त्या ठिकाणी गुफा आहे, तर आता आम्ही समोर जाऊ ना, तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखव, एक्सप्लेन करून दाखव काय काय गुफा कशा आहे। आणि सगळी मंडळी ना इकडं मेकी गवसा लागली आहे ना का, मेकीची बुढा, तर इकडं मेकी गवसाला भरमसाठ अशी इकडे मेकी आहे। तर आम्ही आता तिथं गुफेशी जाऊ ना, तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवून काय काय त्या ठिकाणी आहे ना। दिंगा तिथं मेकी गवसली हा, ते हातात मेकी, थांब तुम्हाला दाखव समोरशी हात पुरवलं। अशी काय मजा रे डोंगरात हिंडायची। तर ही नंगा आत्ता एकदम चांगले साईजची मेकी, ही नंगा अशी राहत मेकी, तर आत्ता तुम्हाला दाखवा आता ही नंगा एकदम पिठूर अशी, म्हणजे एकदम पिकेल ना, मला खान दाखवा हा, मस्त एकदम गोड अशी, मीठ नाही काय तर कॅमेरेवाल्याला पण दे जरा धरा रे धर, हां 2 मला ठेवा हो। चला आता आम्ही आता गुफा एक्सप्लोअर करून दाखवू तुम्हाला। जी सिद्धांगणीची गुफा सांगत ती हीच मित्रांनो गुफा। या ठिकाणी आता आपले दर्शन घेऊ मस्तपैकी। आम्ही थोडासा गुफेत आत जाऊ, कारण की आतमध्ये थोडीशी जागा आहे, तर आतमध्ये अंधेर आहे, त्यासाठी आम्ही मोबाईलचं फ्लॅश चालू केला हा। ये ना
तर मित्रांनो या ठिकाणी अशा घंट्या हा, तर आपले पहिले तर घंटे वाजून घेऊ म्हणजे दर्शन घेऊ आपले. तर मित्रांनो या ठिकाणी आपले दर्शन घेतलं आहे. अशी काही आपल्या सिद्धांगणीची गुफा आहे. या ठिकाणी दिवाळी समोर समोर यायला ना आमच्या गावात रवाल भर म्हणजेच सगळे गावातील ज्येष्ठ व्यक्ती आहे ना, म्हणजेच जुने जुने व्यक्ती हा जे ते रवाल भरवत 7-8 दिवस किंवा 10 दिवस आणि लास्टच्या दिवशी ये डोंगरात येत म्हणजे सिद्धांगणीची गुफा आहे ना, ये गुफेत येत ना आता मस्तपैकी दर्शन घेत आणि आपले जी निसर्ग देवता आहे त्याचे या ठिकाणी पूजन होय. तर मित्रांनो हे दिसत आहे एवढाच कमी, पण मला ह्याच्यातला काही नॉलेज दिसते नाही भरपूर असं आहात. मी जेव्हा आलो होतो ना ती रवाल सांगत ते रवालीत मी दिलं होतो ना थोड्यात ते टायमाला, तर मी भरपूर असा आत जातेलो होतो. जवळ मी म्हणजे 100 फूट आत जातेलो हूँ, पण सध्या तर नाही कारण की सध्या आपल्याला एकटे आपले असं जाणकार व्यक्ती दिले नाही त्याच्यामुळं आपले आत जाऊ शकत नाही. पण अशी ही सिद्धांगणीची गुफा आहे. जर तुम्ही माटेऱ्यावर आलं ना तर नक्कीच तुम्ही माटेऱ्यावरशी या ठिकाणी एक्सप्लोअर करा या. आणि एक तिकडनं गुफा आहे, तिकडनं दाखव, एक त्या बाजून गुफा आहे. असे 2 गुफा या ठिकाणी आहेत. जी ती गुफा आहे ना ती 1 नंबरची गुफा आहे आणि जी इकडची आहे ती ही मेन गुफा सांगत म्हणजे देवीची गुफा, आणि तिकडची गुफा आहे ना ती वाघोबा देवाची गुफा अशी सांगत. म्हणजे पूर्वीची लोक सांगत ते का त्याच्यात वाघोबा सध्या राहत आहे का नाही आपल्याला माहीत, पण पूर्वीची लोक सांगत होती का त्या ठिकाणी वाघोबा म्हणजे त्याचे देवस्थान आहे ते. तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा. 5 वर्षातून एकदा येतात म्हणजेच रवाल होते, 5 वर्षाची एकदा येतात दिवाळीच्या अगोदर. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त आले ना तर फक्त सध्या आले तर 7-8 किंवा 10 लोक फक्त अडतील, पण ते कालात येत ना तर जवळजवळ आम्ही 110 ते 120 सगळेच मावल्या राहत. 110 ते 120 मावल्या ह्याच्यात मावतात म्हणजेच सगळे म्हणजे आत फिरतात. तर हे काहीतरी चमत्कारच आहे असा मित्रांनो. तर आम्ही फार पूर्वीपासून या ठिकाणची ही आमची परंपरा आहे. पूर्वी तर सांगत का भरपूर असे आत विहिरी ना त्या आम्ही तर काय त्या पाहिलं नाही, पण जी आपली जुनी पिढी आहे ना ती आपल्याला सांगा काय आतमध्ये विहिरी आहे ना त्यांनी पाहेल, पण सध्या आपल्याला तर ते काय कारण की एवढी पाल पण नाही आता करत, कारण की पूर्वी म्हणजे भरपूर अशी पाल चालायची. सध्या तर काय नाही, पण नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला हवा तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि चला बाय बाय.